नमस्कार. मी सुशील. हो, फक्त सुशीलाच. काय? वडिलांचं नाव नाही घेणार. तुम्ही मला निर्दोष जाहीर केले. तुमचे आभार मानू का खेद व्यक्त करू तेच कळत नाही. तुम्ही माझी सरकारी सुटका केली, पण आयुष्याचं तुरुंग अजन्म खुलं ठेवलंय. त्याचं काय? तुम्ही मला कायदेशीर शिक्षेतून तर वाचवलंय, पण जीवे मारणारी जीवन शिक्षा यातून माझी सुटका कोण करणार? कोर्टाने, समितीने, समाजाने सगळ्यांनी म्हटलंय सुशीला गुन्हेगार नाही. अहो, पण माझ्या मनातलं न्यायालय अजून तुम्ही कुठे ऐकलाय? माझ्या वडिलांचा खून कुणी केला? तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल ना? मी सांगते ना, हो मी. कारण माझ्याशिवाय तुम्हाला दुसरं कोणीही सांगू शकणार नाही. मी सांगते, माझ्या वडिलांचा खून मी केलाय. हो हो, मीच मारलंय त्याला. ज्याचा खून झाला ते सुकऱ्या मांगे. ते माझे खरे वडील नव्हते. माझे खरे वडील तर माझा जन्म झाला आणि काही दिवसांनीच मरण पावले. आईने दुसरं लग्न केलं. मला दुसरे वडील मिळाले. सुरुवातीला ते आधी माझ्यावर खूप प्रेम करायचे, माझी काळजी घ्यायचे, माझ्यावर जीव लावायचे. पण जशी मी मोठी होत गेली तस तसं त्याला माझं शरीर दिसू लागलं. हो, आई घरात नसताना तो माझ्या शरीराशी खेळायचा, पण मी शांत राहील. त्याचे साळे वाढूच लागले. हो, त्याच्यामध्ये एक हैवान लपलं होतं, एक गिधाड लपलं होतं. जे गिधाड संधी मिळेल तेव्हा माझ्या शरीराचे लचके लचके तोडायचं. लचके लचके तोडायचं. मी ठरवलं एक दिवस आईला सगळं सांगायचं. हो, संधी मिळताच मी आईला सगळं सांगितलं. आई संतापली, रागावली. तिच्या सुद्धा काळजाचं पाणी पाणी झालं. हो, ऐकून. शेवटी आई होती माझी. तिने जाऊन वडिलांना जाब विचारला, पण त्याने तिला संपवलं. मारलं माझ्या आईला, मारून टाकलं. आई, 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 आणि त्यांनी मलाही ताकीद दिली की जर तू माझ्या मनाविरुद्ध वागलीस तर लक्षात ठेव, तुझा सुद्धा असा पडशा पाडीन. मी घाबरले. काय करू मला कळत नव्हतं. वाटलं पोलिसांनी तक्रार करावी, पण माझं कोण ऐकणार? माझ्यावर विश्वास कोण ठेवणार? वाटलं स्वतःला संपवावं. पण ती माझी हिंमत नाही झाली. हो,
गरज झाली होती मला त्या जनावराची, त्या राक्षसाची, ज्याला जग बाप म्हणत. पण तो माझ्यासाठी बाप नव्हता, तो साप होता, साप. तो होता नरकाचा फक्त दरवाजा. आई निघून गेली आणि मी एकटी पडले भुकेल्या जनावराच्या कैदेत, जो मला मुलगी म्हणून नाही तर फक्त एक मांसाचा गोळा म्हणून बघत होता. मुकाट्याने सगळं सहन केलं, कारण त्यावेळेस तो माझ्या पोटाची भूक भागवत होता. वेळ पुढे सरकत होती. मी थोडी मोठी झाली. एका डॉक्टरांच्या घरी घरकामाला लागले. देवासारखे वाटू लागले ते मला. देवासारखे वाटणारे, दिसणारे सगळे देव नसतात ना. त्यात एक हैवान लपलं होतं, हे नंतर कळलं मला. त्यांनी मला तोडून टाकलं, माझं अस्तित्व मोडलं त्यांनी. मला म्हणाला, माझ्यासोबत बायको सारखी राहा. बायको सारखी असं बोलू नका, मी तुमच्या पाया पडते. असं बोलू नका, मी तर तुम्हाला देव मानते. ते माझ्यावर हसले. देव? पण मी देव नाही, मी पुरुष आहे. बस! त्या क्षणी मला उमगलं की स्त्री म्हणजे केवळ देह, भोग वस्तू, इतरांसाठी भावना शून्य. जेव्हा माझ्या बहिणीसारख्या मॅडमने मला त्या हैवानासोबत पाहिलं, म्हणजे तिच्या नवऱ्यासोबत, तेव्हा मी ओरडून सांगितलं की मी गुन्हेगार नाहीये, मी काही नाही केलंय. पण त्यांनी माझं काही ऐकलं नाही. तर त्यांचे उपकार होते माझ्यावर. मी अश्रू सावरत घरी परतले. ती रात्र मी कशी विसरणार. परत आले त्या घरात. दारूच्या नशेत होता तो. मला बघून आयती शिकार आली जाळ्यात. यावेळी भावातच त्यांनी माझ्यावर झडप घातली. माझा संताप अनावर झाला. पण त्यावेळेस मी त्याची शिकार नव्हते, तर मी स्वतःच एक शिकारी झाले होते. हो, डॉक्टरांचे हँडग्लोव्ज होते माझ्याकडे, ते मी घातले आणि या मारले मी त्याला. हो, मी मारले. मी मारले त्याला. मी मारले त्याला. पण मला त्याचं काही वाईट वाटत नाही. मला काही पश्चाताप होत नाही. मला निर्दोष जाहीर करून तुम्ही माझं आयुष्य तर वाचवले, पण माझं अस्तित्व तर अजून कैदेतच आहे. हो, पुरुषी नजर कैदेत. ही नजर फक्त बघणं नाही, तर हा असतो एक असा जात जो रोज अंगावर कोसळतो. घरातून बाहेर पडल्यावर दुकानावर, टपरीवर पुरुषांपेक्षा बायकांपेक्षा पुरुषाची नजर आधी भेटते. मग हाच पुरुष कधी अंग चोरणार होता, कधी
एवढा टोकावणारा, तर कधी कोणतेही पवित्र नाते सांगून पापाच्या गोष्टी करणारा. शी! आणि काय हो, तुम्ही म्हणता स्त्री ही देवी आहे, हा म्हणता ना. घरात फोटो लावता, हार घालता, नवस करता, पण जेव्हा ती स्त्री रस्त्यावर चालते तेव्हा तिच्या कपड्यावर, तिच्या चालण्यावर नको नको ते बोलता. अहो, देवळातल्या निर्जीव मूर्ती समोर हात जोडता, पण जेव्हा ती स्त्री रस्त्यावर दिसते तेव्हा नकोर पडता. का? तिला मातीच्या मूर्तीत पुजता, पण जिवंत स्त्रीला वस्तू बनवता. वस्तू! देवीच पाहिजे ना तुम्हाला? देवीच पाहिजे ना? मग तिला आधी माणूस समजा. माणूस समजा तिला, प्लीज. तिला आधी माणूस समजा. माणूस समजा तिला. सगळं जग फसवत कोण देना धार मजला मी वेदनेची सांगा कसा हा जीवनाचा फैसला. फैसला फैसला.